सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील नागरिकांना गुंठेवारी चळवळीच्या वतीनं आवाहन करतो आहे की 2001च्या गुंठेवारी शासन आदेशाप्रमाणे यापूर्वी ज्या वेळेला हा कायदा सुरू झाला या महाराष्ट्रामध्ये, त्याच पद्धतीनं सुरू झाल्यानंतर या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेनं खाजगी अभियंत्यांच्या नेमणुका करून कच्चे लेआउट तयार करण्यात आले आणि त्या पद्धतीनं संबंधित प्रशासनानं प्रति गुंठ्याला 3000 रुपये प्रमाणे जमा करून घेऊन त्यांना गुंठेवारी प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम राबवला। त्याच पद्धतीनं 2003ला या महाराष्ट्र राज्य सरकारच्या लक्षात असं आलं की संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे चुकीची आहे, याच्यामध्ये गुंठेवारी धारकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते। म्हणून राज्य सरकारनं त्याच्यावरती एक निर्णय असा घेतला की गुंठेवारी भागामध्ये असणारे जेवढे काही सर्वे नंबर, गट नंबर असतील त्या गटाच्या आणि त्या गटाच्या संबंधित हिश्श्यांची सुद्धा या संबंधित महानगरपालिकेनं त्याची सरकारी मोजणी करून घेतली पाहिजे। त्याची फी मात्र फक्त 500 रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि महानगरपालिकेनं त्याची प्रक्रिया ही गेली 2003 पासून अद्यापर्यंत कुठल्याही हरामखोर सहाय्यक नगर संचालकांना का राबवलं गेलेलं आहे याचं उत्तर आज मी या जनतेला देत आहे। या पाठीमागचं खरं कारण असं आहे की राज्य सरकारच्या लक्षात आलं की सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेनं या गटांची मोजणी करून त्याच्यावरती मोरा नंबर न घेता या नागरिकांना प्रमाणपत्र देण्याचा उद्योग या नगर सहाय्यक संचालकांनी केलेला। मित्रांनो, या महानगरपालिकेनं का त्याच्यामध्ये सरकारी मोजणी करून घेतलेली नाही? तर 2023 पासून जेवढे काय सहाय्यक संचालक या महानगरपालिकेमध्ये काम करत होते त्याच्यामध्ये जवळजवळ 350 ते 400च्या घरात या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे ओपन स्पेस या सहाय्यक संचालक हरामखोरांनी गायब केलेले आहेत। ते कसे गायब केलेले आहेत? तर त्याच्यामध्ये एखाद्या गटामध्ये जर 20 गुंठे 10 गुंठे जर जागा शिल्लक असेल तर ज्या अभियंत्यानं ते लेआउट बनवलेला आहे त्या लेआउटकडे जाऊन त्याच्यामधला मूळ लेआउट गायब करायचा आणि त्याच्या सही शिक्क्याचा त्याच्यामध्ये ढकलून त्याच्या पुढचे नंबर टाकायचा उद्योग या नगर संचालकांनी या महानगरपालिकेमध्ये केलेला। आणि मग त्याच्यामध्ये झालं काय की महानगरपालिकेला असणाऱ्या अनेक मालमत्ता गायब झाल्या। या महानगरपालिकेमध्ये आयुक्त खेबुडकर साहेब असताना आम्ही त्यांना आवाज दिलं की अशा पद्धतीनं हे चालू झालेलं आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। याच्यासाठी तुम्ही जेवढे महानगरपालिकेच्या ताब्यात आता ओपन स्पेस आहेत त्याच्यावरती तुम्ही 7/12वरती त्या मिळकतीची नावं लावली गेली पाहिजेत। त्यानंतर त्याने एक टेंडर काढायची प्रक्रिया केली। त्यानंतर जेवढे काय महानगरपालिकेच्या ताब्यात ओपन स्पेस होते त्याच्यावरती नावं लावली गेली मित्रांनो। आणि मग 2022ला सुद्धा सरकारनं रिमाइंड केलेला आहे, आदेश दिलेला असताना सुद्धा या महानगरपालिकेनं सरकारी मोजणी न करण्याचं कारण येणाऱ्याला त्याच्या पुढच्या पद्धतीनं त्याच पद्धतीनं काम करायसाठी या महानगरपालिकेनं त्यांच्यासाठी हे मुभा ठेवलेले आहे असा माझा स्पष्ट आरोप या महानगरपालिकेच्या नगररचनावरती आहे। आणि म्हणून दुसरी गोष्ट, या महानगरपालिका क्षेत्रातल्या नागरिकांना सांगू इच्छितो, गुंठेवारीत राहणाऱ्या, आता 2022 नंतर महसूल डिपार्टमेंटनं हे असे गुंठेवारी प्रमाणपत्र आणि गुंठेवारीचे नकाशे ॲक्सेप्ट करायचं बंद करून टाकलेलं। तर त्याच्यामध्ये त्यांनी नवीन प्रक्रिया राबवलेल्या ज्याला आपल्या घराचं बांधकाम परवाना पाहिजे त्या नागरिकांनी सरळ सरकारी मोजणी करून घ्यायचं आहे, आपल्या जागेचा नकाशा तयार करून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीनं ऑनलाईन बांधकाम परवाना घ्यायचा आहे। ऑनलाईन बांधकाम परवाना घेतल्यानंतर त्याचं नाव हे त्याच्या 7/12च्या मिळकतीला इतर हक्कामध्ये बिनशेती लागणार। मग जर नागरिकांना जर सरकारी मोजणीच करून घ्यायची असेल आणि भूमी अभिलेखकडून जर त्या पद्धतीचा लेआउट सरकारने ॲक्सेप्ट केलेला असताना
मग या महानगरपालिकेकडं प्रमाणपत्र घ्यायची काय गरज असा माझा प्रश्न आज या कुपवाड, सांगली, मिरज या महापालिका क्षेत्रातल्या गुंटीवारीतल्या राहणाऱ्या नागरिकांना. मित्रांनो, या महानगरपालिकेतल्या कुठल्याही प्रमाणपत्रासाठी गुंटेवारीतल्या नागरिकांनी जाऊ नये. कारण इथं 9,000 रुपये गुंठ्याला भरायचे, परत सरकारी मोजणीला पैसे भरायचे, परत बांधकाम परवान्याला पैसे भरायचे. हे सगळे थांबवण्यासाठी माझे सर्वांना विनंती आहे की प्रमाणपत्र घेण्यासाठी कुणी या नगररचना विभागाकडं तुम्ही जाऊ नका, मागणी करू नका. कारण जे तुम्हाला प्रमाणपत्र आता मिळालेले ते सगळे बेकायदेशीर आहेत. त्याला कुठल्याही शासकीय भूमी अभिलेखचा त्याला आधार नसणारे हे प्रमाणपत्र आहेत. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की कुणीही या महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडं प्रमाणपत्रासाठी येऊ नये. स्वतः त्यांनी आपल्या जागेची सातबाऱ्यावरती नोंदी कराव्यात, सरकारी मोजणी करून घ्यावी, भूमी अभिलेखकडून लेआउट तयार करून घ्यावा. तेच सरकारनं ग्राह्य मानलेला आहे. आणि म्हणून मी लोकांना एक हा संदेश लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या निमित्तानं आज मी हे आवाहन करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.